नमस्कार सगळ्यांना, ओम साईराम. तर बघा इथे आज आपण पाठीमागील गळ्यानुसार आपल्याला शोल्डर किती घ्यायचा आहे ते पाहणार आहोत. तर बघा आपला पाठीमागील गळा 5, 6, 7, 8 इथपर्यंत असेल तर आपल्याला शोल्डर किती घ्यायचे आहेत, जेणेकरून आपले शोल्डर हे उतरणार नाहीत, याची पूर्ण डिटेल आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याच्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. आणि जर तुम्ही पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा आपल्याला पेपर घेतला आहे, पूर्ण शोल्डर घ्यायचे आहे. ब्लाऊजचे पहिल्यांदा 14 इंच शोल्डर आपल्याला कधीही अंगावरूनच माप घ्यायचे आहे. आपल्या अंगावरचे पूर्ण शोल्डर घ्यायचे आहे. तर बघा इथे मी माझे पूर्ण शोल्डर अंगावरून मापून घेतलेले आहेत. तर ते 14 इंच भरलेले आहे. तुमचे 14.5 15 इंचपर्यंत भरू शकतो. तर बघा त्याच्यानंतर आपल्याला जे पूर्ण शोल्डर असते त्याच्या निम्म घ्यायचं असतं. तर बघा 14च्या निम्म 7 इंच इथं मी घेतलेले आहे. तर बघा इथं लिहून घेते, ब्लाऊजचे अर्धे शोल्डर, आपण वरती पूर्ण शोल्डर टाकले होते 14 इंच, आता खाली अर्धे शोल्डर टाकून घ्यायचे आहेत. तर बघा 7 इंच. तर बघा इथं 7 इंच मी इथं शोल्डर टाकून घेतलेले आहे. त्याच्यानंतर मुंडाही आपल्याला 7 इंच टाकून घ्यायचा आहे. आपण जेवढे शोल्डर घेतो तेवढाच आपल्याला मुंडा घ्यायचा असतो. तर बघा 7 इंचावर मी खूण करून शोल्डरला, मुंड्यालाही 7 इंचावर खूण करून इथं बॉक्स रेडी केलेला आहे. हा मुंड्याचा बॉक्स आहे, मुंड्याकडील साईडचा. तर बघा आपल्याला कॉलरचे ब्लाऊज शिवायचे असेल तर इथे लिहून घेते मी, कॉलरचे ब्लाऊज शिवायचे असेल तर जो आपला अर्धा शोल्डर असतो, तर बघा इथं अर्धा शोल्डर आपला 7 इंच आलेला आहे. तर त्याच्यात आपल्याला अर्धा इंच प्लस करायचं असतं. तर आपल्याला हे 7.5 इंच टाकून घ्यायचं असतं. जर तुमचे ब्लाऊज कॉलरचे तुम्हाला शिवायचे असेल तर निम्मा शोल्डर पेक्षा आपल्याला अर्धा इंच जास्त ठेवून घ्यायचं असतं. हे बघा अशा पद्धतीने अर्धा इंच वाढवून घेतला आहे मी. तर बघा त्याच्यानंतर आपल्याला गळारुंदी टाकायची आहे. तर गळारुंदी तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं टाकायची आहे. ज्याला आपल्याला शोल्डर पट्टी जास्त आवडत असेल तर तुम्ही गळारुंदी कमी टाकायची आहे. तर बघा इथं मी 3 इंचाची गळारुंदी टाकून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला जर कॉलरचं तुम्हाला ब्लाऊज शिवायचा असेल तर 1 इंचाची आपल्याला गळा उंची सफिशियंट राहते, किंवा अर्धा इंचाचीही तुम्ही टाकू शकता. तर बघा 1 इंच इथं खूण करून मी गळ्याला अगदी असा आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघा हा 1 इंचाचा गळा झालेला आहे. त्याला म्हणजे कॉलरचा गळा झालेला आहे आपला. आता त्याच्यानंतर आपल्याला 7 इंचाचा गळा बोटनेकमध्ये मोडत असतो. तर बघा इथं बघा पाठीमागील गळा हा आपला 4 इंचाचा असेल तर आता हा 4 इंचाचा गळा आपला बोटनेकमध्ये मोडत असतो. त्यामुळे इथे बघा 4 इंच आणि बोटनेक असं लिहून घेते मी. जर 4 इंचाचा आपला गळा असेल तर आपल्याला पूर्ण शोल्डरचे अर्धे शोल्डर टाकून घ्यायचे आहे. म्हणजे आपले पूर्ण शोल्डर हे 14 इंच होते, तर त्याचे अर्धे 7 इंच इथं टाकून घेतलेले आहे. गळारुंदी तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं ठेवायची आहे. तर बघा मी 3 इंचावर ठेवली आहे आणि गळा उंची आपण 4 इंच टाकून घेऊन असा बॉक्स तयार करून घेतला आहे. आणि याला आपण 1 इंचावर डॉट देऊन आपल्याला गळ्याचं शेप देऊन घ्यायचं आहे. तर बघा मी अतिशय सावकाशपणे खूप डिटेलमध्ये तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये मी पूर्ण सांगत आहे. तर बघा पाठीमागील गळा जर आपला 5 किंवा 6 असेल तर 5 आणि 6 हा गळा असेल तर त्याला दोन्हीला आपल्याला सेम पद्धतीने टाकून घ्यायचं आहे. तर बघा आता 5 किंवा 6 असेल तर आपलं जे अर्ध शोल्डर आहे 7 इंच, इथं बघा अर्ध शोल्डर आपले 7 इंच आलेले आहे. त्याच्यात आपल्याला अर्धा इंच वजा करायचे आहे. तर आपले 6.5 इंच हे शोल्डर आलेले आहे. तर बघा आपल्याला पाठीमागील गळा जर 5 किंवा 6 असेल तर आपल्याला 6.5 इंचावर आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे. म्हणजेच आपलं जे अर्ध शोल्डर आपल्याला मिळालं होतं त्यातून आपल्याला अर्धा इंच वजा करून घ्यायचे आहे. खूप लक्षपूर्वक तुम्ही इथं ऐकून घ्या. जेवढा आपण मुंडा टाकला आहे 6.5चा, शोल्डर जेवढा आपण टाकलेला आहे तेवढाच आपल्याला तो मुंडा टाकून घ्यायचा आहे. मुंड्याचा चार्ट हा वेगळा आहे. तर बघा आता मी तुम्हाला फक्त पाठीमागील गळ्यावरून शोल्डर कसे ॲडजस्ट करायचे ते सांगत आहे. त्याच्यानंतर मुंड्याचाही चार्ट मी तुम्हाला शेअर करणार आहे. तर बघा त्याच्यानंतर 5 आणि 6 इथं 2 अशा खुणा करून सरळ लाईन वळून घ्यायची आहे अशा पद्धतीने. आणि ह्याला आपण 1 इंचावर अशी खूण करून गोलाकार गळ्याला देऊन घ्यायचा आहे. ते बघा पाठीमागील गळा परत एकदा सांगते, पाठीमागील गळा 5 किंवा 6 इंच असेल तर आपले
निम्म्या शोल्डरमधून आपल्याला अर्धा इंच हे कमी करायचं आहे. तर 6.5 इंच शोल्डर आपल्याला आहे. त्याच्यानंतर बघा पाठीमागील गळा आपला 7 इंच असेल तर 7 इंच असेल तर जे आपल्याला 6.5 इंच शोल्डर भेटलं होतं त्याच्यातून आपल्याला अर्धा इंच वजा करायचे आहे, म्हणजे 6 इंच. म्हणजे बघा पाठीमागील गळा जर आपला 7 इंचचा असेल तर आपल्याला अर्ध्या शोल्डरमधून 1 इंच वजा करायचा आहे. लक्षपूर्वक ऐका, 1 इंच आपल्याला वजा करायचा आहे. हे बघा इथं अशा पद्धतीने. आणि आपल्याला मुंडाही तेवढाच टाकून घ्यायचा आहे 6 इंचाचा. इथं बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. अतिशय सावकाशपणे मी तुम्हाला इथं सांगत आहे. जर तुम्हाला कन्फ्युजन होत असेल तर तुम्ही रिपीट व्हिडिओ करून बघू शकता. त्याच्यानंतर बघा पाठीमागील गळा 8 इंच असेल तर जे आपल्याला 6 इंच शोल्डर भेटलं होतं त्याच्यातून आपल्याला अजून अर्धा इंच वजा करायचं आहे. तर बघा इथं किती भेटतं आपल्याला 5.5 इंच. तर बघा पाठीमागील गळा आपला 8 इंच असेल तर तुमच्या अर्ध्या शोल्डरमधून, अर्धा शोल्डर आपलं 7 इंच आलेलं आहे, अर्ध्या शोल्डरमधून आपल्याला 1.5 इंच वजा करायचा आहे अशा पद्धतीने. त्याच्यानंतर बघा तुम्ही गळारुंदी तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता. बघा इथं 3 इंचावर मी गळारुंदीची खूण करून घेतली आहे. त्याच्यानंतर बघा इथं 7 इंचाचा गळा आपला ड्रॉ करायचा राहिलेला आहे, तो आधी मी ड्रॉ करून घेते. हे बघा वरी 3. त्याच्यानंतर बघा एकदा इथं मी 6 इंच टाकून घेते आणि 7 इंचाचा आपला गळा इथं खाली ड्रॉ करायचा राहिला होता. 3 इंच शोल्डर पट्टी ठेवून सरळ लाईन ओढून घ्यायची आहे आणि 7 इंचाचा गळा आपल्याला इथं ड्रॉ करायचा आहे अशा पद्धतीने. इथं आपल्याला गोलाकार असा गळ्याला राऊंडमध्ये शेप देऊन घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला 8 इंचाचा गळा आता ड्रॉ करून घ्यायचा आहे. तर बघा 8 इंचाचा आपल्याला 5.5 इंच शोल्डर टाकून घ्यायचं आहे. म्हणजे आपले अर्धे शोल्डर जे भेटले होते आपल्याला 7 इंच त्याच्यातून आपल्याला 1.5 इंच वजा करायचं आहे. तर बघा इथं खूण करून घेतली होती आधीच मी. त्याच्यानंतर आपल्याला शोल्डर पट्टी ही 3 इंचाची ठेवायची आहे आणि त्याच्यामुळे आपले गळारुंदी ही 2.5 इंच शिल्लक राहत आहे. तर 2.5 इंचावर खूण करून आपल्याला 8 इंचावर एक खूण करून घ्यायची आहे. तर बघा 8 इंचावर खूण करून आपण इथं सरळ लाईन ओढून घेतली आहे. प्रत्येक वेळी तुम्ही शोल्डर पाठीमागील गळ्यानुसार शोल्डर घेत असाल तर गळारुंदी ही तुम्ही तुमच्या चॉईसनुसार ठेवायची आहे. तर बघा 8 इंचावर तर करून घेतलेली आहे. प्रत्येक ह्याला टाकते 7 इंच, 6 इंच, 5 इंचाचा गळा, 4 इंचाचा गळा आणि इथं वरती आपला 1 इंचाचा गळा आहे. इथं 3 इंच झालं तर चुकून. हे बघा इथं 1 इंचाचा गळा आहे. तर बघा आपले पूर्ण हे गळे तयार झालेले आहेत. तर बघा आता आपल्या इथलं 5.5 इंचाचं शोल्डर ड्रॉ करायचं राहिलं आहे. इथं मी आधी टाकून घेते. हा 7.5 इंच कॉलरचा शोल्डर आहे. त्याच्यानंतर 7 इंच हे बोटनेकचे शोल्डर आहे. त्याच्यानंतर 6.5 इंच हे आपण 5 इंच किंवा 6 इंच गळ्यासाठी हे 6.5 इंच शोल्डर घ्यायचं आहे. त्याच्यानंतर 6 इंच हे आपलं 7 इंचाच्या गळ्यासाठी शोल्डर आहे. लास्टचं आपलं हे ड्रॉ करून घेत आहे मी ते 5.5 इंच हे आपलं 8 इंचाच्या गळ्यासाठी हे 5.5 इंचाचं शोल्डर आहे. तर बघा पूर्ण हे तर मी टाकून घेतलेले आहे. अगदी डिटेलमध्ये मी तुम्हाला पूर्ण याची माहिती दिलेली आहे. जर तुम्हाला काही येत अजून कन्फ्युजन वाटत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा. त्याच्यानंतर बघा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये 8.5 इंच, 9 इंच, 9.5 इंच, 10 इंच, 10.5 इंच, 11 इंच, 11.5 इंच आणि 12 इंच हे पूर्ण डीप नेक गळे आपण पूर्ण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहेत. ते बघा जसे जसे आपले गळे डीप होतात तसे आपले शोल्डर तुम्हाला मी अजून रिवाइज एकदा करून दाखवते. आपलं शोल्डर नेक्स्ट व्हिडिओमध्ये देणार आहे. जर कॉलरचं ब्लाऊज असेल तर आपल्याला अर्ध्या शोल्डरमध्ये अर्धा इंच वाढवून घ्यायचा आहे आणि बोटनेकचं असेल तर तुम्हाला इथे
बरोबर अर्धा शोल्डर घ्यायचा आहे, म्हणजे 7 इंच. तर बघा पाठीमागील गळा 6 किंवा 7 असेल तर अर्ध्या शोल्डरमधून आपल्याला अर्धा इंच वजा करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर पाठीमागील गळा 7 इंच असेल तर जे आपल्याला शोल्डर 5-6च्या गळ्याला भेटलं होतं त्यातून अर्धा इंच लेस करायचा आहे. आणि पाठीमागील गळा हा 8 इंचाचा असेल तर आपल्याला जे 7 इंचाच्या गळ्यासाठी आपल्याला शोल्डर भेटला आहे त्यातून अर्धा इंच आपल्याला लेस करायचा आहे. अशा पद्धतीने खूप डिटेलमध्ये मी तुम्हाला माहिती सांगितलेली आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉटही काढू शकता. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर मैत्रिणींना शेअर करा.